रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचा लोकेशन निवडलेला आहे घोडबंदर रोडती कासारडोली जंक्शनला वियांग व्हॅली नावाचं साधारणतः 3 वर्ष जुनं पण फ्लॅट जो आहे तो अगदी नवा कोरा आणि अनटच असणार आहे. 452 कार्पेटचा सुंदर व्ह्यूवाला आणि जर तुम्ही बघितलं तर खिडकीतनं जर बघितलं तर तुमच्याच कॉम्प्लेक्समध्ये असणारा स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे सगळं रेडी असणारं घर आहे. ह्या फ्लॅटसोबत कार पार्किंग नसेल, पण जर तुम्ही क्रॉसमध्ये बघितलं तर तुम्हाला मात्र डोंगर वगैरे सगळा मस्त आणि पद्धतशीर तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नक्की दिसेल. सकाळचा सूर्य भगवंत तुमच्या घरामध्ये तुम्हाला जागवायला नक्की येईल, कारण की हा जो फ्लॅट आहे ह्या खिडकीतनं जर बघितलं तर ईस्ट तुम्हाला दिसते. आणि जर आपण बाहेर जाण्याचा जर विचार केला घराच्या, तर घराच्या बाहेर हा वेस्ट असणार आहे. म्हणजे बाहेर जाताना वेस्ट आहे, आतमध्ये येताना ईस्ट आहे. बाहेर जर आपण आलो तर तुम्ही बघू शकता 2 फ्लॅट समोरच्या साईडला आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला आहेत, 3 लिफ्ट आहेत, 4 फ्लॅट असणार आहेत. बाकी जर तुम्ही लोकेशन बघितलं तर कासारडोली जंक्शनलाच खूप सुंदर एक 7-11 नावाची एक शाळा आहे, त्या शाळेला लागून आहे. वेदांत हॉस्पिटल जवळ आहे. तर त्या सगळ्या अँगलने जर विचार केला तर हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या लोकेशनला नक्की असणार आहे. भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन पण जवळ असणार आहे. जर तुम्ही हॉल बघितलं तर हॉल तुम्हाला जाणवेल की बाबा हॉल पण खूप चांगला पद्धतशीर मोठा आहे, कारण 452 कार्पेट असणारा हा फ्लॅट आहे. आणि तुमच्या घरामधनं जर तुम्ही बघितलं तर मग मस्त सुंदर आणि चांगला व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. ज्या बिल्डिंग होऊन जायच्या होत्या त्या होऊन गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे हे असंच मोकळं ढाकळं सगळं सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आहे असंच आपल्याला दिसेल. नंतर जर तुम्ही मेंटेनन्सचा जर विचार केला तर 4,200 रुपये ह्या फ्लॅटचं तुम्हाला मेंटेनन्स असणार आहे. पुढे आल्यानंतर तुम्ही बघितलं तर एक वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम, वॉशरूम अशा पद्धतीचं खरं हे एक तुम्हाला चांगलं मिळू शकतं. आणि इकडे जर तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला बघा हे वॉशिंग मशीनला अधिक कपडे वगैरे सुकवण्यासाठी एक सुंदर आणि चांगली जागा तुम्हाला इकडं मिळणार आहे. चांगलं घर आहे, सुंदर घर आहे. जर कोणी मंडळी असं 1 BHKचा फ्लॅट बघत असतील तर मला असं वाटते त्यांच्यासाठी हा एक फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध हा नवा कोरा असणार आहे. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आपल्याला ह्याच्यात एक्स्ट्रा लागणार आहे. नंतर जर तुम्ही बघितलं पुढे आल्यानंतर तर इथे एक सुंदर आणि चांगलं परत किचन तुम्हाला मिळू शकतं. ह्या किचनमध्ये पण सकाळचं ऊन तुम्हाला ह्या खिडकीतनं बाकी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं येऊ शकतं. आणि नंतर जर बाहेर आपण किचनच्या जर आलो तर किचनच्या बाहेर तुम्हाला हे शेवटचं बेडरूम असणार आहे. इकडे ह्या बेडरूमकडे जर आपण आलो एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडं पण चांगल्या पद्धतीचं नवं कोरा आणि अनटच ह्या साईडला पण मिळणार आहे. ग्राउंड प्लस 20 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला फ्लॅट पण हायर फ्लोअरला आहे, टॉप फ्लोअरला नसणार आहे. नंतर जर इकडे आलो तर इथे हे तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी असणार आहे. याच्यातनं तुम्हाला चांगली हवा पास इकडे होऊ शकते. आणि नंतर हे तुमचं बेडरूम. ह्या बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर हे बेडरूमची साईज पण चांगली पद्धतशीर तुम्हाला नक्की मिळते. नंतर इथे एक खिडकी असणार आहे ही क्रॉस व्हेंटिलेशनसाठी किंवा सकाळचा सूर्य तुमचं दिसणार किंवा येण्यासाठी आहे. हे जे तुम्ही आता सध्या बाहेर हे जे स्टँडिंग बाल्कनी बघता हे तुम्ही एक्सटेंड करू शकता. खालच्या लोकांनी ते एक्सटेंड केलेले आहे. तर तुमचा एरिया हे ग्रिल थोडंसं बाहेर घेतं, तुम्हाला हा एरिया पण मोठा वापरायला नक्की मिळू शकतो, कारण हा एरिया पण खूप मोठा तुम्हाला नक्की मिळतो. अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट उपलब्ध आपल्याकडे असणार आहे. जर कोणी मंडळींना नवीन फ्लॅट पाहिजे, घोडबंदर रोड चालणार आहे, तर त्या हा एक फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहेच आहे. त्याच्यामुळे त्याचाही काय कोणत्याही बँकेकडनं प्रस्ताव दिला बाबा लोन हवं आहे तर लोन तुम्हाला 90% मिळेल, किंवा तुम्ही अगदी म्हटलात की 80% बी चालणार आहे तर तेही होऊ शकतं. 10% डाऊन पेमेंट, 20% डाऊन पेमेंट करा आणि बाकीचं लोन तुम्ही बँकेकडनं घेऊ शकता. त्याच्यात काय अडचण आपल्याला येणार नाही. राहिला प्रश्न आता किमतीचा, तर हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आत्ता सांगताना याची किंमत 64 लाख रुपये सांगितलेली आहे. 64 लाखामध्ये ते कमी करतील. पण आपली ऑफर कशी आहे, काय फ्लॅट पटल्यानंतर तुम्ही त्यांना सांगितलं पेमेंटच्या टर्म्स अँड कंडिशन्स कशा असतील, किती दिवसात काय कसं, त्या सगळ्या गोष्टींचा सारासार ज्यावेळेला विचार होईल त्याच्यानंतर याच्यात कमी होणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे आपण रोज काय ना काय फ्लॅट दाखवण्याचा रोजचा रोज प्रयत्न करतो. त्याच्यासाठी आम्हाला जरा उचलून धरण्यासाठी तुम्ही सबस्क्रायबर्स, ते शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब हे सगळं करा. आणि जास्तीत जास्त लोकांनी घरं बघत राहा. पटेल नाही पटेल तो प्रश्न दुसरा आहे, घेणं न घेणं दुसरा प्रश्न आहे. पण फक्त बघत जरी राहिले तरी आम्हाला एक मानसिक समाधान मिळेल की आम्हाला जास्तीत जास्त व्ह्यू मिळत आहेत, जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स होत आहेत. तर हेच आमची मेहनतीचं फळ आहे असं स्वतःच्या मनाला समजून अजून जास्तीत जास्त काम नक्की करू शकतो. तर त्यास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.